नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर इथे अंकुश म्हणत असतो की अबोली नेमकं काय घडलं होतं, तुला अचानक चक्कर कशी आली? तेव्हा अबोली म्हणत असते की सर, माझ्याबरोबर जे काही घडलं ना, मला सुद्धा कळलं नाही. अचानकपणे मला सगळ्यांचे चेहरे अर्धे जळालेले दिसले सर. काळे काळे झाले होते, डोळे लाल झाले होते, अर्धे चेहरे त्यांचे जळलेले होते. अचानकपणे मला सगळी माणसं तशीच दिसायला लागली आणि सगळी अबोली अबोली एवढंच म्हणत होती आणि माझ्या डोळ्यांवरती कधी भुरळ आली, मी खाली कोसळले. मला काही माहिती नाही आहे सर. पण सर, माझ्याबरोबरच असं का घडलं? म्हणजे मला हे असे भास का होत आहेत? तेव्हा अबोली आता पॅनिक होत असते. अंकुश म्हणत असतो, अबोली तू शांत हो, हे बघ शांत हो. हे का घडलं, कशा पद्धतीने घडलं, काही कळत नाही आहे. मला काय वाटतं अबोली, खरं सांगू का? अंकुश इथे आता अबोलीच्या हे सगळं काळजीपोटी बोलत असतो. अंकुश म्हणत असतो की अबोली, मला असं वाटतं ना की तू ही केस लढू नये. मला तर तेच वाटतं. तेव्हा अबोली म्हणते, सर हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अंकुश म्हणतो, नाहीतर काय अबोली, तुला किती स्ट्रेस आलाय बघ ना. हे बघ अबोली, तू आता आराम कर. तू कुठलीही केस लढू नको. ही नाही, कुठलीच केस लढायची नाही आहेस तू. मी आणि क्रिश आहे ना, आम्ही दोघेजणं मिळून काका काकूसाठी एखादा चांगला वकील आम्ही हायर करतो. पण तू ही केस सोडून दे बरं. बघ तुला किती स्ट्रेस आला आहे, तुला आरामाची गरज आहे. तू अशा केसेस घेऊच नको ज्या खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत. तेव्हा अंकुश इथे अबोलीच्या काळजीपोटी जरी हे सगळं बोलत असला तरीसुद्धा अबोलीला ते काही पटत नाही. अबोली म्हणते, नाही सर, मी हारणार नाही आहे आणि त्या सुप्रियाला मी जिंकू देणार नाही आहे. सर, मी ही केस लढणार. मी काका काकूंना इथे शब्द दिला आहे की मी त्यांची केस लढणार आणि जिंकणारसुद्धा. काका काकूंना ह्या संकटातून मी बाहेर काढणार आहे सर. त्यांना त्यांच्या नातीपर्यंत पोहोचवणार आहे. आणि तुम्ही काय बोलताय, मी हार मानू, मी ही केस सोडून देऊ? याला काही अर्थ नाही आहे सर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अंकुश हे सगळं अबोलीच्या भल्यासाठी जरी बोलत असला तरीसुद्धा एक वकील म्हणून अबोलीला ही गोष्ट पटत नसते. अबोली म्हणते, नाही सर, काका काकूंना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. बाहेर माझी केस चालू आहे ना, आणि मी इथे काय झोपून राहिले नाही. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि माझी केस मी कंटिन्यू करते. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, वहिनी काळजी करू नको तू. मी जज साहेबांकडून 10 मिनिटाचा वेळ मागून घेतला आहे. मी त्यांना सांगितलं आहे वहिनी 10 मिनिटामध्ये परत येईल म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, हो ना मनवा, जा जा, तू जज साहेबांना सांग की मी 10 मिनिटामध्ये येते म्हणून. जा सांग, मी ही केस लढणार आहे. अंकुश सर, तुम्हीसुद्धा मनवाबरोबर जा आणि तुम्ही जज साहेबांना माझ्याकडून रिक्वेस्ट करा. जा ना सर, प्लीज सांगा ना की मी येते म्हणून. तेव्हा अंकुश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी जातो. पण हे बघ, स्ट्रेस घेऊ नकोस. कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायची तुला गरज नाही आहे. आणि तसंही ती जे काही बोलते ना सुप्रिया, त्या वकील, सगळं खोटं आहे, तुला माहिती आहे ना. आम्ही जाऊन सांगतो की तू येतेस म्हणून आणि तू लवकर ये. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मी ठीक आहे. तुम्ही दोघेजण असे एकमेकांकडे बघू नका. मी एकदम ठीक आहे, मी माझी केस लढणार. त्यानंतर अंकुश आणि अबोली हे दोघे काही अजून बाहेर आलेले नसतात. मनवासुद्धा आलेली नसते. तेव्हा इकडे आता वकील म्हणत असतात की मी काय म्हणते जज साहेब, अबोली मॅडम यांची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही कोर्टाने निकाल द्यावा. माझ्या आशिलाला जामीन तरी मिळवून द्यावा. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की मी येणार आहे. तेव्हा मनवा बाहेर येते आणि जज साहेबांना सांगते की जज साहेब, ॲडव्होकेट अबोली शिंदे येत आहेत. त्यांना शुद्ध आली आहे, त्या येत आहेत आणि पुढची केस त्या लढणार आहेत. अंकुशसुद्धा तेच म्हणतो, जज साहेबांना रिक्वेस्ट करतो. तेव्हा इथे जज साहेबसुद्धा अबोलीची वाट बघायला तयार होतात. पण इथे प्रेक्षकांनो, आता अबोली पुन्हा केस लढायला जाणार हे जेव्हा इथे त्या नकारात्मक शक्तीला कळतं, ती नकारात्मक शक्ती आता अबोलीला काही बाहेर येऊ देत नाही. जेव्हा इथे अबोली आता बाहेर येत असते आपली केस लढण्यासाठी, तेव्हा इकडे वस्तू हलायला सुरुवात होते. लाईट जाते, सगळा बेड दारापाशी येतो, सोफे दारापाशी येऊन थांबतात. सगळ्या वस्तू आता दाराजवळ येऊन एकावर एक थांबलेल्या असतात, जेणेकरून कुणीतरी तो दरवाजा अडवलेला असतो. अबोली बाहेर पडू नये ना म्हणून दरवाजा अडवण्यात आलेला असतो. आणि अबोली आता म्हणत असते, कोण आहे इथे? कोण अडवण्याचा प्रयत्न करतंय मला? एवढीच जर तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर समोर या ना, माझ्या समोर येऊन लढा. हे असे मागून वार का करताय माझ्यावरती? तुमच्या या धमकीला, तुमच्या घाबरवण्याच्या वृत्तीला मी घाबरणार नाही आहे. कळलं ना तुम्हाला? तेव्हा अबोली म्हणते की मी जाणार आहे, मी ही केस लढणार आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, वरती आता काही वस्तू असतात वजनदार, त्या अबोलीच्या डोक्यात पडतात आणि अबोलीच्या डोक्याला लागतं, त्याच्यातून रक्तसुद्धा येतं. तेव्हा अबोली इथे आता जमिनीवरती कोसळलेली असते.
ती नकारात्मक शक्ती अबोलीला आता बाहेर येऊ देत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अबोली म्हणत असते, कोण आहेस कोण तू आणि मला घाबरवण्याचा प्रयत्न का करतेस. सगळ्या वस्तू आता जागच्या जागी येऊन थांबलेल्या असतात. म्हणजे दरवाजा पूर्णपणे लॉक केलेला असतो, अडवलेला असतो. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की कुठे आहेत ॲडव्होकेट अबोली शिंदे, अजून कशा आलेल्या नाही आहेत. कोर्टाचा वेळ वाया जातोय, हे बघा, जा त्यांना लवकरात लवकर घेऊन या. इथे आता त्यांची वाट बघत अजून किती वेळ घालवायचा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जजसाहेबसुद्धा बरोबर बोलत असतात. अबोली बरोबर हे जे काही घडतंय त्याला जजसाहेब काय करणार, ही काय एकच केस आहे का त्यांच्याकडे. त्यानंतर अबोलीला आता इथे त्या नकारात्मक शक्तीने अडवलेलं असतं ना, तिला ती आता बाहेर येऊ देत नसते. मग आता काय, अबोली म्हणत असते जाऊ दे मला, जाऊ दे मला, पण ती आता बाजूला काही व्हायला तयार नसते. त्या वस्तू ती खेचत असते. ती म्हणते काही झालं ना तरीसुद्धा मी बाहेर जाणार म्हणजे जाणार. ही केस मी लढणार म्हणजे लढणार, काका काकूंना निर्दोष सिद्ध करणार. ती वस्तू आता बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, पण एक वजनदार वस्तू डोक्यात पडल्यामुळे ती आता गप्प झालेली असते. अंकुश आता तिला बोलवायला आलेला असतो. अंकुश आणि मनवा म्हणत असतात की दरवाजा उघड, कारण इथे अबोलीच्या ओरडण्याचा सुद्धा अंकुशला आवाज ऐकू येतो. तेव्हा अंकुश आता धावत पळत येतो आणि म्हणतो, अबोली दरवाजा उघड अबोली. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की झालं, काम झालेलं दिसतंय, आता तू काय करणार आहेस ग अबोली. आता तुझ्याबरोबर काय काय घडतंय ना ते तू बघच. तुला माहितीसुद्धा नाही आहे की तुझ्याबरोबर आता काय काय घडणार आहे ते. लवकरच तुला त्याची प्रचिती येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली खाली पडलेली असते, जमिनीवरती कोसळलेली असते. दारापाशी सगळ्या वस्तू असतात. त्यानंतर क्रिश म्हणतो काय झालं सर. तेव्हा अंकुश म्हणतो क्रिश अरे कळायला मार्ग नाही आहे, आतमध्ये अबोली गेली होती, नक्की काय घडतंय ते कळत नाही आहे. तेव्हा अंकुश आता दाराला जोरात धक्का देतो. अबोली अबोली असं जोरात ओरडत असतो. दार उघडल्यानंतर सगळेजण आता आतमध्ये येतात. अबोली कुठे आहेस तू असं म्हणून आता अंकुश तिला आवाज देत असतो, तिला शोधत असतो. तेव्हा मनवा आता हळूच बाजूने आतमध्ये जाते. तेव्हा अबोली एका कोपऱ्याला शांतपणे बसलेले असते. तेव्हा इकडे मनवा म्हणते दादा वहिनी इकडे. तेव्हा इकडे अंकुश धावत पळत अबोलीच्या जवळ जातो आणि म्हणतो अबोली काय झालं तुला. अबोली हे सगळं काय आहे, काय घडलं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा अबोली म्हणते की सर मला बाहेर घेऊन चला, मला ही केस लढायची आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली तुला वेळ लागले का, काय बोलतेस तू, तुझी अवस्था तरी बघ ना काय आहे ते, तुला हे डोक्याला कसं काय लागलं. तेव्हा इथे अबोली म्हणते नाही सर तुम्ही मला बाहेर घेऊन चला, मला ही केस लढायचीच आहे. अंकुश काही ऐकायला तयार नसतो. अबोलीची अवस्था बघता त्याला एक गोष्ट कळलेली असते की नक्कीच काहीतरी भयानक घडलं आहे, अबोलीबरोबर काहीतरी घडलं आहे. तेव्हा इकडे अबोलीला आता चक्कर येते, ती आता कोसळते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की अबोली आता ही केस लढू शकणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांना खूप वेळ झालेला असतो, अबोलीची तब्येत काही ठीक नसते. तेव्हा जजसाहेब आपल्या निकालावरती पोचलेले असतात. जजसाहेब म्हणतात की आत्तापर्यंत आपण बघितलं की अबोली मॅडम यांची तब्येत ठीक नाही आहे, तेव्हा ही केस आता पूर्ण होऊ शकत नाही आहे. पुढची सुनावणी होईलच, पण आता इथे जे काही पुरावे सादर करण्यात आले त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सुप्रिया निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे. आणि दिनकर आणि सविता यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेत त्यामुळे त्यांना अरेस्ट करण्यात आले. तर त्यांची इथे आता सखोल चौकशी करण्यात यावी, पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करावी आणि नक्की त्यांनी काय केले हे शोधून काढावं. आणि आता अबोली शिंदे यांनी एकसुद्धा ठोस पुरावा सादर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे ते काही सुटणार नाही आहेत. त्यांना पोलीस कस्टडी सुनावलेली असते. तर इथे आता पुरावे पाहता सुप्रियाला जामिनावरती सोडण्यात आलेलं असतं. निदान जामीन का होईना पण तिला तो मिळालेला असतो आणि तिचीसुद्धा चौकशी करायला सांगितलेली असते. आता सुप्रियाला जामिनावरती सोडवले म्हटल्यानंतर सुप्रियाला आनंद तर होणारच होता. सुप्रिया खूप खुश होते. इथे काका काकू बिचारे दुःखी होतात, कारण आता त्यांचं वय असं आहे की त्यांना जेलमध्ये राहावं लागतंय. आता काका काकू निर्दोष आहेत की नाही आहेत, की तेही खोटे बोलत आहेत, नक्की सुप्रिया खोटं बोलते की काका काकू खोटं बोलत आहेत, की ती पौर्णिमाच खोटी आहे, हे अजूनपर्यंत काहीच समोर आलेलं नाही आहे. सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत की नक्की घडलं आहे काय, काका काकूंचा खरा स्वभाव काय आहे. म्हणजे ते आपल्या सुनेला मारू शकतात हा त्यांचा खरा स्वभाव आहे, की देवधर्मवाले आहेत, देवाला मानणारे आहेत, भजन कीर्तन करणारे आहेत, लोकांबरोबर प्रेमाने राहणारे वागणारे आहेत, हा त्यांचा खरा स्वभाव आहे, हे काही कळत नाही आहे. त्याच्यामुळे इथे आता निर्णय दिलेला असतो जजसाहेबांनी. सुप्रिया जामिनावरती सुटलेली असते.
काका काकूंना पोलीस कस्टडी सुनावलेली असते, त्यांची इथे कसून चौकशी करायला सांगितलेली असते. या सगळ्याच गोष्टी घडलेल्या असतात. सुप्रियाला इथे जामीन मिळाला ही गोष्ट अबोलीला अंकुशला अजिबात आवडलेली नसते. कारण का तर तिची बोलण्याची पद्धत. जरी पण ती इथे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. प्रेक्षकांनो, आपण एका अर्थी आता असा विचार करूया की सुप्रियाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. पौर्णिमाला जर तिच्या सासू सासऱ्याने मारले ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर खऱ्या आहेत, पण ह्या सुप्रियाच्या बोलण्याचं काय करायचं? म्हणजे तिच्या बोलण्यावरून असं वाटतं तरी का माणसाला की हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवावा, हिला खरोखर आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्यायचा आहे असं वाटतं का? तिचा तोरा आणि तिचा माच या गोष्टींमुळे आहे ना प्रेक्षकांनो, इथे अबोली अंकुश कुणाचाही तिच्यावरती विश्वास बसत नाही आहे की ती खरं बोलू शकते. तिचा जो माच ती घेऊन आली आहे ना उगाचच, त्याची काही गरजच नाही आहे. तिने जर इथे व्यवस्थितरित्या सांगितलं असतं की तिच्या बहिणीवरती अन्याय झाला आहे, तिच्या सासू सासऱ्याने तिला जाळून मारले, बोलण्याची एक पद्धत असते, ती पद्धत जर तिने इथे व्यवस्थितरित्या वापरली असती तर सगळं व्यवस्थित झालं असतं. पण ही न्याय मिळवून द्यायला आली आहे की त्यांच्याकडून उगाचच बदला घ्यायला आली आहे, हे काही कळतच नाही आहे. सुप्रियाचा माज आणि जी काही तिची विचित्र पद्धत आहे ना, गुंडगिरीची भाषा, त्याच्यामुळे इथे अबोली तिच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. त्यानंतर इकडे आता अबोली जात असताना सुप्रिया माजात पुन्हा तिथे बसलेलीच असते. सुप्रिया म्हणते, काय गं अबोली? अबोली तेव्हा मनवा म्हणते, हे सुप्रिया गप्प बसा, वहिनीची तब्येत ठीक नाही आहे, उगाच तू तिला त्रास देऊ नकोस, आमच्यामध्ये काही बोलू नकोस. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे गप्प बस गं, जास्त बोलायचं नाही आहे, गप्प बसायचं, कळलं ना तुला? मला तिच्याशी बोलायचं आहे, तुझ्याशी नाही. तेव्हा मनवा काही बोलायला जाणार, अबोली म्हणते, मनवा 1 मिनिट थांब, शांत बस तू हिला काही बोलू नकोस. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणते, कळलं का, शांत बसायचं, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही, कळलं? आम्ही दोघीजणी बोलतोय ना, आम्हाला बोलू दे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोली तुला सांगितलेलं ना, माझ्या गोष्टींमध्ये पडू नकोस, ह्या केसपासून लांब राहा. त्या म्हातारीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही? मग का तू मध्ये पडलीस गं? का तू ही केस घेतलीस? शेवटीला काय झालं? काय झालं? जिंकलीस का तू? जामिनावरती मी सुटले ना. आता बघ ही सुप्रिया काय करते ते. ही सुप्रिया आता त्या म्हातारीला जेलमध्ये सडवल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. त्या नराधमांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच. साधी माणसं नाही आहेत ती, साधी भोळी नाही अजिबात. तेव्हा अबोली म्हणते, 1 मिनिट सुप्रिया, हे बघ, तू काका काकूंच्या बाबतीत खूप बोललीस आणि खूप मी ऐकला. त्यांच्या बाबतीत आता एक शब्दसुद्धा खोटा बोलायचा नाही. खोटाडी आहेस का तू एक नंबरची? तू खरी आहेस का? बहिणीला न्याय मिळवून द्यायला आलेस असं म्हणतेस ना, एकतरी पुरावा खरा सादर केला आहेस. तू जर इतकीच खरी असतीस तर अंकुश सरांना खोट्या केसमध्ये फसवलं असतास, त्यांच्यावरती असा खोटा नाटा आरोप केला असतास. काका काकूंना तू मारण्याचा का प्रयत्न करतेस? एवढीच जर तू खरी आहेस ना, तर कोर्टामध्ये केस चालू आहे, ती चालू राहू दे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, अगं पौर्णिमाच्या मुलीला का घेऊन गेलीस? ही केस घेण्याच्या आधी आहे ना सुप्रिया, मी सगळ्या गोष्टी पडताळून बघितल्या गं. तुझ्यावरतीही मी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं, माझा विश्वास तुझ्यावरती बसलाच नाही. तू ज्या पद्धतीने मला केस द्यायला आली होतीस ना, ती तुझी पद्धतच किती चुकीची होती गं. कोण तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल? का तुझ्यावरती विश्वास ठेवावा लोकांनी असं तुला वाटतं? जे काही घडलं आहे ते नीट व्यवस्थितरित्या तू कुणाला सांगितलंस का? नाही गं, कुणाला काही सांगितलं नाहीस. तेव्हा तू किती आणि काही करण्याचा प्रयत्न कर, मी काका काकूंना निर्दोष सिद्ध केल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. मी त्यांना न्याय मिळवून देणारच, कळलं ना तुला? माझ्याबरोबर जे काही घडतं आहे हे सगळं मला माहिती नाही आहे, हे माझ्याबरोबर काय घडतं आहे, खरं आहे की खोटं, पण या सगळ्याशी तुझा मात्र नक्कीच संबंध आहे, हे मला माहिती आहे. माझ्याबरोबर जे काही घडते ना सुप्रिया, त्याला तू जबाबदार आहेस, हे मात्र नक्की. आणि इथे आता सुप्रिया म्हणते, तू ही केस घेणारच ना, सोडणार नाहीस ना तू केस? मग आता जे काही घडेल ना, जे काही तुझ्याबरोबर घडेल त्याला जबाबदार तूच असणार आहेस. बघ आता तुलासुद्धा कशी शिक्षा देते ते. अबोली म्हणते, कर ना, जे काही करायचं आहे ते तू कर. तुला काय वाटतंय, तुमच्या या धमकींना मी घाबरेन असं खरंच वाटतं तुला? मी घाबरणाऱ्यातली नाही आहे. तुला जी ताकद लावायची ती तुला, मी अजिबात घाबरणार नाही आहे. मी ही केस लढणार, काका काकूंना न्याय मिळवून देणारच, असं सुद्धा इथे आता अबोली म्हणते. आणि ती अजिबात इथे सुप्रियाला घाबरत नाही. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते कर अबोली. तुझंसुद्धा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त नाही करून टाकलं ना, तर नावाची सुप्रिया नाही मी. जो सुप्रियाला नडणार ना त्याच्या गौऱ्या मसनात, असं इकडे आता सुप्रिया अबोलीला म्हणते. तेव्हा इकडे सुप्रियाचा नाद त्याच्या गौऱ्या मसनात असं म्हणाल्यानंतर ती लगेच तिथून निघून जाते.
तर प्रेक्षकांनो अबोली आता काका काकूंना भेटायला आलेली असते. तिला वाईट वाटत असतं काका काकूंच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्याबद्दल. तेव्हा अबोली म्हणते, काका काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता जरी तिला जामीन मिळाला असेल ना, निकाल तिच्या बाजूने लागला असेल, निकाल तिच्या बाजूने लागलेला नाही आहे काका, तिने तो आपल्या बाजूने वळवून घेतला आहे. माझ्या बाबतीत अशा काही गोष्टी घडतायत ना, त्यामुळे माझं या केसकडून दुर्लक्ष ते लोक मुद्दामून माझं करवून घेत आहेत, जेणेकरून माझं दुर्लक्ष व्हावं की मी ही केस रागाने सोडून द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. पण मी असं अजिबात होऊ देणार नाही आहे काका काकू. काळजी करू नका तुम्ही. मी ही केस घेतली आहे ना, मी ही केस जिंकणारच. आणि तुम्ही प्लीज इथे आता स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही धीर सोडू नका. तुमच्या बाबतीत हे जे काही घडतं आहे ना, ते नक्की का घडतं आहे, तुम्हाला ती सुप्रिया या सगळ्यामध्ये का फसवण्याचा प्रयत्न करते ना, हे सगळं मी शोधून काढणार आहे काका. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इकडे काका म्हणत असतात की अबोली, अगं तू काय कर माहिती आहे का, ही केस सोडून दे, नको लढूच तू माझी केस. अबोली म्हणते, काका हे काय बोलताय तुम्ही आणि का? तेव्हा इकडे काका म्हणत असतात, कारण मला माहिती आहे ती सुप्रिया कुणी साधीसुधी नाही आहे गं. ती सुप्रिया साधीसुधी मुलगी नाही आहे. ती तुला ही केस आहे ना लढूच देणार नाही आणि जिंकूही देणार नाही. ती नक्कीच काहीतरी काड्या करत बसेल आणि ही केस आहे ना तुला हरवायला लावेल. ती नाही आम्हाला सुटू देणार. आम्हाला ती ह्या प्रकरणामध्ये फसवल्याशिवाय ती नाही स्वस्थ बसणार. त्या सुप्रियाचा स्वभाव आम्हाला माहिती आहे गं, म्हणून आम्ही हे सगळं बोलतो आहे. ती आम्हाला आहे ना जेलमध्ये सडवणारच. कुठल्या पापाची शिक्षा देते तेच कळत नाही आम्हाला. मुद्दामून त्रास देते गं ती सुप्रिया. ती आहे ना खूपच चालाक मुलगी आहे. इथे आता काड्या करण्यामध्ये तिचं कुणीही हात पकडू शकत नाही. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की काका तुम्ही हे का बोलताय की अबोलीने ही केस सोडायला हवी, तुम्हाला अबोलीची काळजी वाटते म्हणूनच ना. तेव्हा काका म्हणतात, मला नुसती अबोलीची नाही तर अंकुश तुझीसुद्धा काळजी वाटते रे, कारण तुम्ही चांगली माणसं आहात. ती सुप्रिया बघितलंच ना कोर्टामध्ये तिने काय केलं. तुझ्यासारख्या माणसावर तिने चारित्र्यावरती तुझ्या शिंतोडे उडवले. तुझ्या ड्युटीवरती तिने इथे बोट उचललं. तुझ्या कामावरती तिने संशय घेतला. हे सगळं तिने मुद्दामून केलं. मला कळतंय ना, तुम्हाला दोघांना त्रास देण्यासाठी तिने हे सगळं केलं. म्हणून मी म्हणतोय तुम्ही ही केस सोडा. नका तुम्ही आमच्यासाठी तुमचा वेळ वाया घालू, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. ती सुप्रिया पोहोचलेली मुलगी आहे. बहिणीच्या नावाखाली आम्हाला इथे शिक्षा द्यायचं ठरवते. अरे आता आमचं वयच किती उरलं आहे. तू नको काळजी करू. आम्ही आता जे काही घडणार आहे ना आमच्या भोवती आमच्या बरोबर, ते आम्ही भोगायची आता तयारी ठेवली. तुम्ही लोक आमच्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ वाया घालू नका. तेव्हा अंकुश म्हणत असतो, काका अबोली आणि अंकुशला अशा कितीतरी संकटांना सामोरं जायची सवयच आहे. आम्ही प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ, तुम्ही कशाला काळजी करताय. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, काका फक्त तुम्ही आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुम्ही फक्त धीर सोडू नका, तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही हिंमत सोडू नका. आता ठीक तिला जामीन मिळाला असेल, पण पुढच्या वेळेला मी असे पुरावे सादर करेन ना की त्या सुप्रियाचा गुन्हा कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आणेन. मला कितीही त्रास झाला ना काका काकू, तरीसुद्धा मी तुम्हाला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्या सुप्रियाला मी जिंकूच देणार नाही आहे. आता जरी निकाल तिच्या बाजूने लागला असला ना, तरी पुढच्या वेळी निकाल हा तुमच्या बाजूने असेल हा शब्द देते मी तुम्हाला. आणि तुमच्यासारख्या निर्दोष लोकांना मी जर न्याय मिळवून देऊ शकले नाही तर वकील असण्याचा माझा फायदा काय काकू काका. घाबरून मी तुमची केस सोडून देऊ का? अजिबात नाही. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आज निकाल आपल्या बाजूने नाही लागला म्हणून तुम्ही इथे धीर सोडू नका, तुम्ही खचून जाऊ नका. इथे आता उद्याचा दिवस आपलाच असेल आणि नक्की नक्की मी तुम्हाला सांगते की तुमची ही केस मी लढणार आणि जिंकणारसुद्धा. तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी नाही स्वस्थ बसणार. सुप्रियाला जे काही करायचं आहे ते करू देत, असं आता अबोली स्पष्टपणे बोलते प्रेक्षकांनो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. अबोली आता आपल्या रस्त्याने जात असते. आता अबोलीला सुद्धा बघा काय गरज होती इथे यायची, पण ती तरीसुद्धा त्या जंगलात आली आहे आणि एकटी आले प्रेक्षकांनो. तेव्हा तिथे आता एक बाई तिला रडत बसलेली दिसते. अबोली म्हणते, का रडताय तुम्ही, कोण आहात तुम्ही? तेव्हा ती बाई आता अबोलीकडे वळून बघते. तेव्हा इथे तिचा अर्धा चेहरा जळालेला, अर्धा चेहरा काळा, डोळे लाल, हे आता अबोली बघते आणि म्हणते, सुप्रिया तू? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणते, नाही मी नाही आहे, मी पौर्णिमा आहे, पौर्णिमा, सुप्रिया नाही आहे मी. तू माझ्या सासू सासऱ्याला सोडवलंस ना, त्यांना निर्दोष सिद्ध केलंस ना, मग आता ही पौर्णिमा तुझ्या मार्फतच त्यांच्याकडून आता बदला घेणार. माझ्या सासू सासऱ्याकडून मी बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आता पौर्णिमा म्हणते. तर प्रेक्षकांनो नक्की चुकीचं कोण, पौर्णिमा, सुप्रिया
की इथे पौर्णिमाचे सासू सासरे, दिनकर काका काकू नक्की कोण इथे आता गुन्हेगार आहेत तेच कळायला काही मार्ग नाही.